सुपर. आज बुगूच्या स्कूलमध्ये फ्रेंड्स ब्लॅक अँड व्हाईट डे, त्यामुळे बुगूनी हे कपडे घातले. एम आय राईट बेटा? चला हा शूज घालूया. चला मला बॅगेत वजन आहे. सोड बेटा सोड. तसं पण खाली काम काढायचे ते बॅग. चल 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 चल. अरे चला 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 लवकर चला. काय करूया आज? चालत जाऊया की स्कूटीने जाऊया? आपण स्कूटीने जायला आपली बाईक आहे. चला तर चालत आपल्याला टाइम होईल. पूजा काहीतरी काम करत होतं. आपण जाऊया स्कूलला. एक नवीन शॉप दिसतं त्यांचे. आपण इथून ट्राय करू आज भाजीपाव आणि पालक भाजीपाव पण बघा ती आणि 2 बटाटा भाजीपाव. दादा मिरची पण द्या. मिरची पण द्या. कच्ची असेल तरी चालेल. थँक्यू. असं जेव्हा पण कोणतं नवीन वडापावचं दुकान दिसतं ना फ्रेश, खास करून मराठी माणसाचं, तर नक्की असं वाटतं की एकदा ट्राय करू वडापाव. बाकी किती मोठे वडापावचे ह्याचे समोस्याचे किती पण मोठे शॉप्स असतील, बट एका मराठी व्यक्तीच्या स्टॉलवरून किंवा दुकानातून खाल्लेला जो वडापाव असतो त्याची टेस्टच वेगळी असते. काय माहिती आहे, त्यांच्या स्कूलमध्ये ते चॅन्टिंग चालू होतं, ओम भूर्भुवः स्वः. सगळे बसलेले गपचूप आणि आतच जायला मागत नव्हती. खूप रडली नाही, म्हणजे आज जातच नव्हती. मग टीचरनी तिला घेतला असेल. आम्ही पटकन निघालो. 2 बटाटा भाजी पावे, 1 पालक भाजी पावे. कोण खातं पालक भाजी? मी. हो पारदन लावून ठेवायचं. पाणी आलं. किती पाणी मला. सॉरी. अरे ते हे लागत नव्हतं ना काल, आपलं हे झाकण लागत नव्हतं म्हणून मी डिफ्रोस्ट केलं. पारदन लावायचं. मी म्हणते सकाळ सकाळ पाणी कुठून येते? मला तू काही साफ नाही करणार, मलाच करावं लागतं. ते पण बरोबर आहे. कसं आहे टोस्ट? आता घर किती क्लीन आहे बघ. ते आल्यावर बघ घर आणि ती. तर बुग्गूला घ्यायला चालली परत पूजा. आणि पूजा आपल्याला बऱ्याचदा आल्याच कमेंट, पूजा ते तुझं हेअर केअर रुटीन शेअर कर. म्हणजे आता यूज काय करते ते नाही, पण काय करते दिवसभरात ते प्लीज शेअर कर. कधी एक्सपेक्टेड आहे? काहीच करत नाही मी. असेच दिवसभर बांधलेले असतो. तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, असेच वरती बांधलेले असतात. फक्त जर कुठे बाहेर जायचं असेल तर हा एक मोठा क्लिप लावतो बस. बाकी मी मसाज करतो, मी करतो. मसाज काही करत नाही. महिन्यातून एकदा करणं म्हणजे त्याला मसाज करणं असं म्हणत नाही. मी तेल लावतो ना केसांना. ते महिन्यातून एकदा करणं म्हणजे तेल लावणं किंवा मसाज करणं असला भाग नसतो. आता मी एक खरं गोष्ट शेअर करतो. मी बुग्गूला आता स्कूलला सोडून तर आलोय, बट मी विचार करत होतो जेवढं पण टाइमिंग तिचं स्कूल आहे तिथं बाहेरच उभा राहावा. कारण की भीती मनात बसली आता ती जे काश्मीरमध्ये झालंय त्याची. मला असं वाटतं तिथंच थांबू. काहीही कासलंही बुग्गूला लगेच माझ्यासमोर असली पाहिजे, सेफ हे करेल लगेच. ठीक आहे, आमचं कुठं फिरायचा आपण प्लॅन होता, बट पूजा काश्मीरचा पण ठरवलं होतं आपण 20-25-30,000 पर्यंत. बट आता नको बाबा, थोडे टायमानी आरामात नंतर एकदम कधी सेफ सिक्युअर झालं तेव्हा. आणि दुसरीकडं पण जायला आता भीती वाटायला लागली. दुसरीकडं काय, आपण जेव्हा ट्रेनमधून येत होतो मला त्याची पण भीती की ट्रेन मध्ये काय हे ते सगळं तसलं टाईपची ती भीती निर्माण झाली त्या गोष्टींची. हा तुला सिरियसली कधी कुठेही काही होऊ शकतं अशातला भाग झालाय. असं नाही की आपल्याला आपल्या सिक्युरिटीवरती ट्रस्ट नाही वगैरे आहे, बट काय ते तसले लोक बरोबर त्या गोष्टीचा मोका शोधून कधी काय कमी सिक्युरिटी असते. कुठे पण फिरायला जायचंय तिथं आता थोडासा विचार करून थोडी ही गोष्ट अंडर कंट्रोल आल्यानंतरच मग आपण कुठं जायचं तिथं प्लॅन करूया. बुग्गूची मम्मी रेडी झाली राहायला. अजून बाकीच आहे का? माझ्या मैत्रिणीला कॉल करते मी. का? अच्छा आजी हा जा त्यांच्यासमोर. मला पण येताना दिसलेलं त्या कियांशनी पण ब्लॅक पॅन्ट घातली मस्तपैकी, व्हाईट शर्ट. ब्लॅक अँड व्हाईट डे होता स्कूलमध्ये.
छान छान आहे स्कूल. काय काय करते त्यांची? काल तर तुमचा डे पण होता आहे ना? हा म्हणजे ना ऍक्च्युली द स्कूल ऍक्टिव्हिटी खूप होतात. मी तर जेव्हापासून घातलं तेव्हा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आहेत फुली की आमच्याकडून करून नाही घेतात, त्यांच्याकडून त्यांचं. हा सांभाळून जा, फोन कर काय असेल तर. तर मी चालले आता बुद्धूला आणायला आणि माझ्यासोबत येतात प्रियांश आधी. त्याचबरोबर मी ना पडदे घेतले, ते मला जरा शिवायला टाकायचे. आणि बुद्धूच्या स्कूलचा आजचा लास्ट डे आहे. पुन्हा 1 महिन्यानंतर पुन्हा स्टार्ट होणार आहे, बट एवढे दिवस चांगलं रुटीन चालू होतं, त्याचा मोडेल पूर्ण ते सगळं बघू तिचा लास्ट डे कसा तिने सेलिब्रेट केला. काय आहे अर्जुन? बाय कर, बाय कर, लवकर बाय कर. तुला पाहिजे भाऊ पाहिजे तुला. व्हेरी स्वीट फॅमिली, व्हेरी स्वीट फॅमिली. गुड टू सी दॅट तुम्ही ब्लॉगिंग करताय नीटपसली. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आम्ही एका फॅमिलीकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला ना त्यांच्याकडे डॉग होता, सो भाव्याला डॉगला भेटवायचं म्हणून ते घरी घेऊन आले. आणि इतकी स्वीट फॅमिली होती आणि भाव्य आणि दोघेही मस्त एन्जॉय. मी पण त्या जुली सोबत मस्त एन्जॉय करत होती, कनेक्ट झाली त्याच्यासोबत. इकडे इकडे काय अण्णा? राणे. तर राणे यांच्या फॅमिलीकडे आम्ही गेलो होतो. मी नाव विसरली होते विचारायला, पण आम्ही पुन्हा यांना भेटलोय आणि यांच्याकडून नाव जाणून घेतलंय. तुम्ही आमच्याकडे आला, खूप आनंद झाला की हे आमच्या घरी आली. आम्ही तुमचे सर्व ब्लॉग बघतो, आम्हाला खूप आनंद वाटतो. असेच का गाडा लोकांमध्ये असेच पोचू देत. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला आमची गाडी भेट झाला, समोर आपण भेटलो. थँक्यू. आणि असेच आमच्या छोटीला खूप मोठी होऊ दे. तुझ्या मम्मीने तुझ्या पप्पाने खूप चांगले चांगले काय व्हिडिओ टाकतात, आम्ही नेहमी बघतो, आम्हाला खूप आवडतात. हे असे व्हिडिओ बघायला आम्हाला म्हणजे जेवते वेळी आम्हाला एक खूप म्हणजे त्याला लाईव्ह लोकांनी करावं. 1 तास इतका वेळ? अरे वा, कोण आलंय? किती टाइम आज खेळत होते? काय कियान? अरे वा, कियानचा तर मला ब्लॅक अँड व्हाईट घालून गेलेला. जुली त्यांच्याकडे होती तर त्यांना भेटायला आम्ही तिथून गेलो आणि दोघं पण त्या जुली साहेब गब्बर सारखे, बाप रे इतकी छान. मग तिथे वेळ गेला. तर ऍक्च्युली ना टेलिपरफॉर्मन्स मध्ये टीपी मध्ये ही प्रियांका ती बोलली की तुला ओळखते करून, आणि तिने रिकमेंड केलं ह्यांचे ब्लॉग बघा करून. मी म्हटलं फोटो काढून घेते, मी हर्षला विचारते, हर्ष ओळखत असते. अरे कसा हात पूजा हे केलंस तू? काय नाही होत त्याला, राहू दे तेवढा तो हे आहे. काय नाही, माझ्या पायावरती आपडला. हे प्रियंका, हा 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 हा, हे यांचा लास्ट बॅच होत, सेकंड लास्ट की लास्ट बॅच होता यांचा. याच्यानंतर टेलिपरफॉर्मन्स बंद झालेला. हा बोलिये. मैं अपने मनोज श्रीवास्तव से बात कर रहा हूँ हरदोई से. हाँ लेटर मुझे नहीं मिला अभी तक. कहाँ का लिविंग लेटर और कौन से कंपनी से बात कर रहे हो? सुनो, मैंने रिलायंस 1 साल हो गए छोड़ दी है. बॅट कुठे आहे? द बॅट शोध लवकर, बॅट बॉल खेळा. काय? हा, वाजव वाजव वाजव, छान आहे. अरे वा, स्कूल मध्ये पण तुम्ही अशीच मस्ती करता? आज काय केलं बघू स्कूल मध्ये? खेळला तुम्ही? बाप्पा बाप्पा. हा पण बोलूया. हा, बुबूनी पण बनवायचा प्रयत्न केलाय तिच्याकडून, तो पण करतो. बाय बाय. झाली आहे फ्रेंड्स संध्याकाळ. दुपारी थोडासा आराम केला, पूजाने माझा तेल मालिश केली होती. त्याच्यानंतर आपण झोपलो, उठलो मस्तपैकी. आता हे बुबूनी शाळेत काहीतरी बनवलेला, हे त्याच्या टीचरने दिले तर ती मला येऊन लावते मगापासून. काय बेटा काय ह्याच्यावरती? तापीर डे होता स्कूल मध्ये काल की परवा. हे काय?
हे तू ड्रॉइंग काढली? पण हे बघा भाव्याची ड्रॉइंग, अरे सॉरी उलटे, लव आणि स्टार भेटलाय टीचर कडून. ऑफकोर्स हे टीचरने हेल्प केली असेल हात वगैरे पकडून, बट पाठी भाव्याचं नाव पण आहे. नाईस वन बघू, कीप इट अप बेटा, अजून छान छान करा. ओके, ट्राय करा. ओके. तर येस फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंग पासून बघतच आहात की मी जरा व्यक्त करतोय व मला बुबूला स्कूलला पाठवायला असं मन करतंय, तिथंच उभा राहू, कुठं बाहेर ही पण जाते, तर चिंता थोडीशी वाढली पहिल्यापेक्षा. प्लस ते कशामुळेच वाटते ते तुम्हाला पण माहिती असेल. आणि एवढंच नाही तर आम्ही मगाशी पण म्हटलं थोड्या वेळ अगोदर की आम्ही कुठे कुठे प्लॅन केला होता काही ठिकाणी की बाबा जाऊ अशा अशा ठिकाणी, बट ते सगळं आता नाही, सध्या तरी नाही. जोपर्यंत, कारण का नाही, ऍक्च्युली ना मनात आणि डोक्यामध्ये ना अशी भीती रागून राहिली की बाबा तिथे गेल्यावरती तिथे काय होईल, काय नाही होईल, कसं होईल. आणि आजकाल ना साधा भीती जरी बाहेर गेलं ना, मॉलमध्ये गेलं तरी भीती वाटायला लागली. टुरिस्ट लोकांना कमॉन, ज्यांना काहीच माहित नाही की असं काय होणार आहे तसं काय, ते आपलं आपलं फिरायला गेले. ऑफकोर्स महाराष्ट्रीयन्स पण होते, आता म्हणजे पूर्ण इंडियामधून होते खरं, पण ते निहत्ते होते यार. म्हणजे ते कुणाला काय मारायला किंवा कुणाला काय खराब करायला तर गेलेच नव्हते, टाइम चांगला स्पेंड करायला गेलेले. तशा लोकांवर अटॅक करण्यासाठी गेले, त्या अंजान शहर मध्ये, म्हणजे त्या शहराची त्यांना काहीच माहिती नाही. आता नेक्स्ट टाइम पासून तशा ठिकाणी कोणी जायला मागेल पण की नाही लवकर. ऑफकोर्स पूर्ण इंडिया सेफ आहे, बट हे लोक कसे छोटे छोटे लूप होल शोधून कुठे काय करतील काय नाही करतील, भरोसा नाही. व्हेरी सॅड. आणि पहिला तर खूप मनापासून आपण त्या गोष्टीला आपण निंदा करतो, त्या गोष्टीची. जे पण झालंय ते जम्मू काश्मीर मध्ये नव्हतं व्हायला पाहिजे फर्स्ट प्लेस मध्ये तर. आणि ऑफकोर्स आपल्याला पूर्ण आपल्या इंडियन आर्म फोर्सेस वरती पूर्णपणे भरोसा आहे. तिन्ही पण घ्या, नेव्ही घ्या, लँड घ्या, परत एअरफोर्स घ्या, आपल्याला सगळ्यांवरती भरोसा आहे. इंडियन पोलीस वरती सगळ्यांवरती भरोसा आहे. बट आणि एवढं पण कन्फर्म आहे हे त्यांना मस्तपैकी त्यांना उत्तर भेटणार त्यांचं. बट ज्यांच्यासोबत वाईट कृत्य झालं त्यांचं काय? आपली भले आर्मी त्या लोकांना पूर्ण ते तबाह करून उद्ध्वस्त करून टाकतील त्यांना. त्याचं एक चांगलं वाटेलच, पण ज्यांच्यासोबत वाईट घडलं त्यांना आपण परत तर नाही आणू शकत. पण ते त्यांच्यासोबत वाईट झालंच ना. आपण बरेच अपेक्षित होते ती गोष्ट. बिचारे ते लोक त्या टायमाला तिथे काय करायला गेले होते, फिरायला गेले होते, त्यांची फॅमिली हा विचार करते तिथे एन्जॉय करतात ते लोक. आणि ही घटना घडून अशा परिस्थितीत घरी पण न जाणं इट्स व्हेरी डेंजरस आहे. आणि म्हणजे घरच्यांना तशी खबर भेटते तेव्हा काय रिॲक्शन असेल घरच्यांची. आणि पहिली बात तर आहे ना, ते जेवढे पण आहेत ना दहशतवादी, जे पण ते डरपूक पेक्षा पण जी खालची पातळी असेल ना त्या पातळीची असतात. बिकॉज त्यांच्या इथे काहीच ताकद नाही. ताकद फक्त त्यांच्या हातात भेटलेल्या बंदुकीची आहे. ती बंदूक त्यांच्या हातातून काढली आणि नियत फक्त लोकांपुढे ते लोक आले ना 4 हात करायला, ते कुठे सोलले जातील, त्यांच्या शरीराचा कोणता भाग सोलटला जाईल ते त्यांना समजणार नाही. कारण की त्यांनी असले कृत्य केलेत, लोकांच्या मनात इतका राग भरला त्यांच्याबद्दल. फक्त हातातली बंदूक, ती हातातली बंदूक त्यांच्या घालून टाकावी आणि मग ते पब्लिक मध्ये यावे काही करायला. तुडवले जातील बेकार एकदम. नाहीतर ऍटलिस्ट ते ज्यांना मारायला जातात की असं काही कृत्य करायला जातात, ते जेवढे बाकीचे असतात, टुरिस्ट असू द्या किंवा कोणी पण असू द्या, काही प्रोफेशनचा, त्यांच्या पण हातात मग ते शस्त्र दिले पाहिजेत. मग समोरासमोर समांतर होईल. मग काय करू शकतील ते? काहीच नाही. त्याला कोणत्या रिलिजनला नावं नाही ठेवायचे, बट हो रिलिजन विचारून न्यूजच्या सोर्सने आपल्याला समजलं की विचारून ते मारले गेले. रिलिजन तर ही गोष्ट आहे की मी समजा एक जंगली आहे, माझ्या आयुष्याला एखादं वळण नाहीये, काही खायला जातोय, काही वळण नाही, वेळ काळ काहीच नाही, मी काही एक्सरसाइज नाही अंगाला, काहीच नाही, एकदम जंगली सारखा माणूस, मी काही डोक्यात येईल ते करतोय, कुणाला मारतोय, काही वाईट कृत्य करतोय, कोणत्या फिमेल सोबत, काही त्या माणसांच्या त्या माइंडसेटला एक वळण भेटावं, एक दिशा भेटावी म्हणून रिलिजन्स आले ना. रिलिजन्स आपल्याला रस्ता दाखवतात की तू हे कर, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तुझ्या शरीरासाठी चांगलं आहे, तुझ्या मानसिक ताकदीसाठी चांगलं आहे, कोणतेही रिलिजन. बट काही लोक आहेत जे भरवतात त्या पर्टिक्युलर रिलिजनच्या माणसांच्या, तुम्ही हे करा, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल. आता आपल्याला जास्ती त्याला स्पेसिफाय नाही करायचं, बट त्या गोष्टीचं लालच दाखवून ते रिलिजनचं नाव खराब करतात आहे, ज्यामुळे ते रिलिजनला मानणारे पण असतात दुसरे चांगल्या पद्धतीने, त्यांचं पण नाव खराब होतं. ठीक आहे, बट जाऊ दे, आपल्याला त्या विषयात नाही घुसायचं आहे. काल माझ्यासोबत बोलताना ऐकलं तेव्हा मी म्हणजे आता हे ऑफकोर्स हे लोक डिस्कस करतातच, बट
हे त्याबद्दल डिस्कस करत होते की बाबा तिथं पॅन्ट विंट काढून चेक केलं गेलं की रिलिजन काय त्यांचं, म्हणजे ॲज अ माझी वाईफ नाही बोलत पण एक फिमेल पण या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी इन्व्हॉल्व दिसतीये की ती मनापासून या गोष्टीला त्याच तेवढं इम्पॉर्टन्सनी या गोष्टीला एकदम गांभीर्याने घेतलं. आय विश की लवकरात लवकर इंडियन गव्हर्नमेंटने, इंडियन आर्म फोर्सेसने लवकरात लवकर समोरच्यांना ढेर करून टाकावं आणि असं करावं की त्यांना ते त्यांच्यासाठी एक्झाम्पल सेट व्हावं की बाबा इंडियामध्ये परत भारतात असं येऊन काही करणं म्हणजे किती मोठी चूक असेल त्यांच्या ऑर्गनायझेशन. असं काहीतरी करा की त्यांना भारताबद्दल असा विचार करणं म्हणजे ते 10 पाऊल पाठी गेले पाहिजेत. नको असं आम्ही पहिला केलेलं भारताने अशा पद्धतीत आम्हाला रेंगाळून पूर्ण फरफटवून टाकलंय की परत त्यांच्या दिशेने जाणं म्हणजे आपल्यासाठी आपण सगळ्यात वाईट गोष्ट करणं स्वतःसाठी.